तर दंगेकर यांना माझा निरोप गेलेला आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा नको असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। दंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलेला आहे। कारवाईच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिलं। तर लवकरच 2 प्रकरणं काढणार, मुळांना दंगेकरांचा इशारा। यावर बावनकुळे यांनी सुद्धा प्रतिइशारा दिला आहे। पुण्यात शिंदेंचे दंगेकर विरुद्ध भाजपचे मोहोळ यांच्यातला वाद थंड होण्याचं नाव घेत नाहीये। दंगेकरांनी आता मोहोळांना 2 नवीन प्रकरणं काढण्याचा इशारा दिलाय। यावर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिइशारा दिलाय। जमीन चोराची 2 प्रकरणं लवकरच मी बाहेर काढणार एक आशयाचं तुम्ही ट्विट केलंय। काय नेमके प्रकार आहे तो? आता हे तुम्हाला सांगा ना, आजचा माझा कार्यक्रम आहे, आज उद्यापासून परत मालिका चालू करतो। पण ह्याच्यामध्ये ज्या बिल्डरबरोबर काम केले ह्यांनी, हे सगळे बिल्डर हे डिफॉल्टर आहेत, समाजाला लुटणार आहेत, जेलला जाऊन आलेले आहेत, असे अनेक बिल्डर आहेत, त्यांच्यावर यांचे नातेसंबंध आहेत। त्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल। पण धनगेकर जे मुरली मोडवर बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारात घेऊन बोलतायत। शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे। धनगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाही आहे, आम्हाला मतभेद तयार करायचे नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलत नाही। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी दंगेकरांच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये भाष्य केलंय। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य व्हायला नकोत असं शिंदे म्हणाले। दंगेकर आरोपांसंदर्भात आपल्याला भेटणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय। रवींद्र दंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। दंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही। शुक्रवारी रात्री मोहोळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। या भेटीत मोहोळांनी फडणवीसांकडे दंगेकरांची तक्रार केल्याची माहिती आहे। दुसरीकडे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणाची माहिती फडणवीसांनी मोहोळांकडून घेतल्याची माहिती आहे। दरम्यान जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी जैन मुनी ट्रस्टींच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। ट्रस्टींना शिक्षा करण्याची मागणी जैन मुनींनी केली आहे। 1 नोव्हेंबरपर्यंत विक्रीची डील रद्द झाली नाही तर देशभरात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा मुनींनी दिलाय। हमारा झगड़ा कुशासन से है, हमारा झगड़ा अन्याय से, अधर्म से, पाप से है और ट्रस्टियों ने जो घोर पाप किया है उसके लिए उनको कड़ी से कड़ी सजा और दंड मिलना चाहिए, ऐसा मैं आह्वान करता हूं। मैं चैरिटी कमिश्नर जो भी हैं उनसे बोलना चाहता हूं कि 1 नवंबर के पहले ये डील कैंसिल करा दीजिए, आपके हाथ में। यदि 1 नवंबर के पहले डील कैंसिल नहीं हुआ तो 1 नवंबर से मैं, आप नोट कर लीजिए, मैं 1 नवंबर से यहाँ पर ही अन्न जल का हमेशा के लिए त्याग करूँ।